नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर. आपण पाहतोय डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पालघरमध्ये उष्माघाताचा बळी, पुढील 3 दिवस उष्णतेची लाट. मात्र दुसऱ्या बाजूला डहाणू, तलासरी आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील 1233 चिमुकल्यांनी शालेय परीक्षेनंतर पर्यावरणाचा प्रचार प्रसार आणि त्याचबरोबर घेत आहेत पर्यावरणाचे धडे. डहाणू तालुक्यातील पर्यावरण प्रेमी असलेले कोसवाडच्या पर्यावरण शाळा लिलक पाड्याचे प्राथमिक शिक्षक दीपक देसले यांच्या सलग 3ऱ्या वर्षाच्या सीड बॉल चळवळीचे रूपांतर केले. सीड बॉल महोत्सव 2024 यांनी यावर्षी सीड बॉल ही संकल्पना आपल्यापुरती सीमित न ठेवता तिला व्यापक स्वरूप देण्याचा विचार केला आणि बघता बघता या संकल्पनेतून 1,17,287 तयार झालेले आहेत. त्यासाठी 18 पर्यावरणाची आवड असणारे समविचारी लोकांचा समूह तयार केला. त्यांच्यासाठी एकूण 22 प्रजातीच्या जंगली आणि आयुर्वेदात उपयोगात येणाऱ्या आणि ग्रामीण आदिवासी भागातील लोकांना उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या झाडांच्या बिया जमा केल्या. यासाठी संतोष अंकाराम, सुनील करबट, पंकज नरवडे, हनुमंत अतकारे, उल्हास देसले, वैशाली पाटील, अनिल वाकळे, महेश जगदाळे, सिकंदर शेख, ज्ञानेश्वर सरक, अशोक बर्गे, प्रवीण पाटील, महेश नागटिळक, सिकंदर शेख, किरण सुपेकर, योगेश्वर जगताप, विजय वाघमारे, गजानन ढेकळे, हनुमंत चित्ते, श्रीकृष्ण पालवे, अतुल तीरमले इत्यादी पर्यावरण प्रेमी शिक्षकांनी आपले पर्यावरण संतुलन महत्त्वाचे राखण्यासाठी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. हे सर्व सीड बॉल जून महिन्यात वन खात्याच्या परवानगीने आणि काही स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने जंगलात टाकण्यात येतील किंवा कोणाच्या मागणीनुसार पुरवण्यात येतील. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क.